नमस्कार, मी पुष्पा गांगर्डे. आई तुमच्या संवादाची सोबती या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करत आहे. आपण या मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे की पंढरपूर यात्रा होती, त्यामुळे कोण पंढरपूरला गेलं, कोण कोण आपल्या घरातील फॅमिली मेंबर्स जवळपासच्या एखाद्या देवाला गेले, कोणी उपवास धरला, कसा सोडला, यासारख्या म्हणजे चालू घडामोडीवर चर्चा केली आणि त्याच्यातून बाळाला कशा प्रकारे भाषा शिकवावी याविषयी व्हिडिओ बनवलेला आहे. आता आज आपण व्हिडिओ बनवणार आहेत की जर आपल्याला एखाद्या गावाला जायचं आहे तर त्यावेळेस आपण आपल्या घरात असणाऱ्या बाळाला, तो बाळ नॉर्मल जरी असलं आणि इतर विशेष बाळ जरी असलं तरीही त्या बाळांना आपण म्हणजे सांगत नाही आहे की आपण कुठे जाणार आहे, कशासाठी जाणार आहे. आपल्याला त्याला सांगणं हे तेवढं महत्त्वाचं वाटत नाही. आपण काय करतो की उद्या आपल्याला उद्या माहेरी जायचं आहे, तर सगळी तयारी करायला लागतो. आपल्या बॅगा भरतो. 2 दिवस जाणार आहे की 4 दिवस जाणार आहे, त्या पद्धतीने सर्व तयारी करायला लागतो. कारण ही आपल्याला माहिती असतं की तिकडं काहीतरी कार्यक्रम आहे किंवा त्या कार्यक्रमाला जायचं आहे किंवा काही पण असू शकतं. कोणी आजारी आहे म्हणून भेटायला चाललो आहे किंवा सण आहे, रक्षाबंधन आहे, दिवाळी आहे म्हणून जाणार आहे किंवा मध्येच असं सहज सुट्टीला म्हणून जाणार आहे. ती सर्व कारणं आपल्याला माहीत असतात. आपण मुलाबरोबर या कुठल्याही विषयावर चर्चा करत नाही. परंतु आता 2 ते 3 वर्षाच्या बाळाला पण सर्व गोष्टी समजतात. त्याच्याबरोबर आपण ज्याला बोलता येत नाही त्यालाही ही गोष्ट सांगितली पाहिजे. कमीत कमी सांगितल्यावर त्याला अगोदर समजायला लागेल आणि नंतर त्याला बोललेलं कळायला लागेल. तर आपण त्याच्याबरोबर संभाषण करायला पाहिजे की उद्या आपण मामाच्या गावाला जाणार आहोत, मामाच्या गावाला यात्रा आहे, मामाची जत्रा आहे आणि म्हणून आपण 2 दिवस तिकडे जाणार आहोत. म्हणून मी बॅग भरती आहे, कपडे घेते तुला नवीन घालायला. उद्या तू हे सकाळी कपडे घाल, मामाच्या गावावरला गेल्यानंतर घालण्यासाठीचे हे कपडे आहेत, माझे हे कपडे घेत आहे. उद्या आपण दुपारी जाणार आहोत, पप्पांच्या बरोबर जाणार आहोत की बसने जाणार आहोत की मामा घ्यायला येणार आहे. या सर्व विषयावरती बाळाबरोबर चर्चा करायला पाहिजे. याचबरोबर छोट्या छोट्या गोष्टीसाठी जरी आपण बाहेर जात असू, जर एखाद्या दिवशी दिवसभर काम आहे, बाहेर जायचं, एखादी वर्क करणारी महिला आहे तर ती सांगू शकते की मला आज मीटिंग आहे म्हणून मी आज दिवसभर चालले, मी 5 वाजता ऑफिसवरून येईल, मीटिंगवरून येईल. किंवा जी शेतात जाणारी महिला आहे तिने पण सांगायला पाहिजे की मी आज आपल्या कुठल्या शेतात चाललो आहे. समजा शेतांची नावं असतात, त्या नाव घेऊन सांगू शकता तुम्ही, मी पठारावर चालले, मी आज संध्याकाळी येईल, तोपर्यंत तू आजीजवळ राहा, आजोबाजवळ राहा किंवा तुझी दिदी आहे तिच्याजवळ राहा, मी 5 वाजता येईल किंवा 6 वाजता येईल. अशा प्रकारचे आपण बाळाबरोबर संभाषण केल्यानंतर त्याच्याकडं पण स्वतःकडं कम्फर्ट झोन तयार होतो. जसं सांगितलं आहे तसं आपण वागतोय हे जेव्हा त्याला कळतंय त्यावेळेस तो आपल्यावर विश्वास पण ठेवायला लागतो. की समजा एखाद्या ठिकाणी आपल्याला वाटतंय की बाळाला घेऊन जायचं नाही आहे, तर आपण त्या बाळाला सांगू शकतो की मला हे काम आहे, तू तिथं आला तर तुला उगाचच बोर होईल किंवा खूप उन्हाळा आहे, तुला त्रास होईल, मग तू येऊ नको. असे कारणं सांगून मग ते जे छोटे बाळं मागं लागतायत, रडतायत की मला यायचं. आपण म्हणतो गप्प बस रे, तिकडं भुते बाबा आहे, येऊ नको, नाही तर मी तुला मारीन किंवा मारतात. अशा प्रकारे आपण नॉर्मल बाळाशीही वागतो. परंतु त्यांना आत्मविश्वास झाला पाहिजे की आपले मम्मी पप्पा आपल्याला सांगतात कुठे चाललो, परत जेव्हा सांगितलं तेव्हा माघारी येतात किंवा ज्या ठिकाणी त्यांना नेण्यासारखी परिस्थिती आहे त्या ठिकाणी ते आपल्याला घेऊनही जातात. म्हणजे मग मुलं आपल्या पालकांचं ऐकायला लागतात आणि सांगितलेलं ऐकतात, त्याप्रमाणे वागतात. आपण कुठल्याही गावाला जाताना पूर्वतयारी करायची असते आपल्याला, किंवा माहीत झाल्यानंतर जरी आपण जी छोटीशी तयारी करतो तर त्यावेळेस आपण काय करतो, चला आपल्याला माहीत झाले पटकन जायचं, घ्या मुलाला लवकर, घे एक साडी घातली, चाललो आपण लगेच. तसं नाही. किती घाई जरी जायचं असेल तर आपण आज अर्जंट आजीचं मामाच्या गावाला चाललो, आजी आजारी आहे म्हणून आपल्याला जायचे, चल बरं पटकन कपडे घेतले, चल आपल्याला जायचे. असे कुठल्याही प्रकारचं संभाषण न करता आपण प्रवास करतो किंवा मुलांना या गोष्टीची कल्पना देत नाही. या सर्व प्रकारची कल्पना त्यांना कायम देत राहिल्यानंतर त्यांना त्या विषयावरती माहिती होती. नॉर्मल मुलांनाही त्या सगळ्या विषयावरती बोलता येतं आणि जे काही विशेष मुलं आहेत त्यांनाही आपण जास्त वेळा सांगून त्या घडलेल्या घटनेविषयी तोही इतर लोकांना, इतर व्यक्तींना विचारलं. 2-3 दिवस समजा शाळेतच जातोय, शाळेत नाही आला तर त्याविषयीचं सगळं विश्लेषण सांगू शकतो. तो सगळं घडलेली घटना तो व्यवस्थित सांगू शकतो. आणि यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी
आई तुमच्या संवादाची सोबती या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.